नमस्कार मित्रांनो, शुरू करते हैं। नमस्कार मित्रांनो, आज प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर यांच्या वतीने तळीये या ठिकाणी वृक्ष लागवड आणि प्लास्टिक निर्मूलन मोहीम आम्ही घेणार आहोत। तर त्याचा हा आता व्हिडिओ आम्ही करीत आहोत। आज आम्ही प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना तसेच बायफ सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आपण वृक्ष लागवड वृक्षारोपण करणार आहोत आणि आम्ही आता या तळीयेच्या माळावर इथं आलेलो आहोत आणि आपण पाहू शकता ही जवळपास 100 विद्यार्थी हे आमचे स्वयंस्फूर्तीने आलेले आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांना वृक्षारोपण तसेच निसर्ग संवर्धन पर्यावरण याविषयीचं आज ज्ञान मिळणार आहे। आमच्याबरोबर धनंजय पवार बायफचे प्रकल्प अधिकारी ते सुद्धा हजर आहेत आणि त्याचबरोबर त्यांची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहे। आमचे लेफ्टनंट पांडुरंग पाटील सर NCCचे हे सुद्धा उपस्थित आहेत आणि आमचे फिजिकल डायरेक्टर प्राध्यापक साबळे सर, पोडमल मॅडम आणि आदाटे सर अशी ही आमची सर्व टीम आज आम्ही या ठिकाणी वृक्षारोपण त्याच प्रकारे प्लास्टिक निर्मूलनाचा आता कार्यक्रम घेणार आहोत। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा एक संदेश घेऊन आम्ही आज वृक्षारोपण करण्यासाठी या ठिकाणी आलेलोच आहे। या तळीयेच्या माळावरती असणारं प्लॅस्टिक गोळा करणं हा सुद्धा आमचा एक या ठिकाणी उद्देश आहे। तळीयेच्या माळावरती असणारं प्लॅस्टिक गोळा करत आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। वृक्ष लागवड करण्याबरोबरच या ठिकाणी या माळावरती असणारं जे प्लॅस्टिक आहे किंवा वृक्ष जे आणलेले आहेत, रोपं जी आणलेली आहेत ती झाडं लावत असताना त्याच्याबरोबरचं असणारं जे प्लॅस्टिक आहे ते प्लॅस्टिक गोळा करत आम्ही या ठिकाणी पहिल्यांदा प्लॅस्टिक गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत। आज आम्ही प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालयाचे विद्यार्थी या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी आलेलो आहे। वृक्षारोपण करण्याच्या अगोदर या माळावरती असणारं रोपांना असणारं जे प्लास्टिक आहे ते प्लॅस्टिक या ठिकाणीच वृक्ष लागवड करत असताना फेकून देण्यात आलेलं होतं। पहिल्यांदा या ठिकाणी आल्यानंतर आम्ही त्या भागाची स्वच्छता केलेली आहे आणि त्याच्यानंतर लगेचच आम्ही या ठिकाणी बायफच्या आणि प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी वृक्ष लागवड आहे तर ती करणार आहे। वृक्षारोपण करण्याच्या आधी आमचा उद्देश हा होता की या ठिकाणी आधी वृक्षारोपण झालेलं आहे तर त्या निमित्ताने वृक्षारोपणाच्या प्लॅस्टिक किंवा बाकी काही लोकांनी आणून प्लॅस्टिक वगैरे टाकलेलं आहे। काही आम्हाला छानशा बाटल्या पण सापडल्यात। तर हे एवढं प्लॅस्टिक आमच्या विद्यार्थ्यांनी, कारण आज वृक्षारोपणाच्या आधी आम्ही एक 15-20 मिनिटं ड्राईव्ह घेतला आणि हे बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 पोत्यांमध्ये नाही म्हटलं तर निम्मी पोती आहेत, म्हणजे 4 पोती सहज फुल भरलेली आहेत आमच्या विद्यार्थ्यांनी। या विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो NSCच्या माध्यमातून। NSS क्लॅप गो। धन्यवाद।
100 विद्यार्थी NSS आणि NCCचे इथं वृक्षारोपण करत आहेत. आणि बायफने हे जे समान चर घेतलेले आहे CCT, या CCT साधारण 22 एकरामध्ये त्यांनी घेतलेले आहेत आणि आमचे हे विद्यार्थी या ठिकाणी वृक्षारोपण करत आहेत. ही सर्व विद्यार्थी वृक्षारोपण करत आहेत. त्याचबरोबर प्लॅस्टिक एका ठिकाणी गोळा करत आहेत. म्हणजे पर्यावरणाचं भान हे आमच्या विद्यार्थ्यांना आहे. आम्ही 2 ग्रुप केलेले आहेत. त्यातला एक ग्रुप या ठिकाणी कार्यरत आहे आणि दुसरा ग्रुप पलीकडे आहे. तर बघा, हे आमचे विद्यार्थी वृक्षारोपण करत आहेत. ही मुलं त्या ठिकाणी खड्डे करत आहेत आणि त्यांच्या पाठीमागं हे आमच्या विद्यार्थ्यांनी झाडं लावत आहेत. तर मी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून खास क्षत्रिय सरांचा व्हिडिओ काढते. सरांचे कष्ट हे आपल्याला दिसूनच येत आहेत. हे आमच्या मुलांनी या संपूर्ण परिसरात ही झाडं लावलेली आहेत. ही संपूर्ण मुलं, हा एवढा संपूर्ण परिसर, साधारण 600-700 झाडं या मुलांनी एक 3-3.5 तासामध्ये लावलीत आणि आता राहिलेली अजून काही झाडं आहेत ती लावणार आहेत. हा चालू होता. CCTने पाणी गच्च भरलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांनी लावलेली ही झाडं, सकाळपासून आमचे विद्यार्थी इथं अविरतपणे झाडं वृक्ष लावण्याचं काम करत आहात. आणि झाडं लावा, झाडं जगवा, पर्यावरणाचं रक्षण करा, हाच संदेश ते या माध्यमातून देत आहेत. हे आमचे विद्यार्थी बघा, अजूनही थकले नाहीत. 1 वाजले तरी पण मुलांचा जोश हा कायम आहे. जेवढी झाडं लावली त्या झाडांचं बुडक्यातलं जे काय प्लॅस्टिक होतं ते प्लॅस्टिकसुद्धा आमच्या मुलांनी इथं पोत्यात भरून ठेवलेलं आहे. हे आमचे रणजित गणवट तळेचे ग्रामस्थ आणि त्यांचं आम्हाला भरपूर सहकार्य असतं. त्यांनी टँकर पाण्याचा घेऊन आलेले आहेत. ते अशा प्रकारे आता ही आमची गाडी परत परतीच्या मार्गाला निघालेली आहे. बोला गणपती बाप्पा. हे आमचे सर्व विद्यार्थी वृक्षारोपण करून साधारण 700-800 वृक्ष या विद्यार्थ्यांनी लावलेत आणि हे आता परत आनंदाने घरी निघालेले आहेत. आमच्या चॅनलला बरं का KKV द ट्रेक व्लॉग. आता एंड करीत आहे. बाय.